CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। देऊळगाव राजा येथील लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेले क्रीडा संकुल आज स्वतःच दुरवस्थेचे उदाहरण ठरत आहे। धावपट्टी उखडलेली, चेंजिंग रूम मोडकळीस आलेली, शौचालये अस्वच्छ, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, तर महिला खेळाडूंच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। यामुळे खेळाडू, पालक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून खर्च झालेल्या निधीची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। देऊळगाव राजा तालुक्यातील शेकडो खेळाडू दररोज या क्रीडा संकुलात सरावासाठी येतात। मात्र 400 मीटर धावपट्टी अनेक ठिकाणी उखडल्याने आणि खड्डे पडल्याने सराव करताना दुखापतीचा धोका निर्माण झाला आहे। क्रीडा संकुलातील चेंजिंग रूम मोडकळीस आली असून दरवाजे व खिडक्या तुटलेल्या आहेत। शौचालयांची अवस्था अत्यंत अस्वच्छ असून पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नाही। गोळाफेक, भालाफेक आणि इतर मैदानी क्रीडा प्रकारांसाठी आवश्यक साहित्य व सुविधा उपलब्ध नसल्याने खेळाडूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। महिला खेळाडूंसाठी स्वतंत्र व सुरक्षित सुविधा नसल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे। रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक, CCTV आणि पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्याने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे। साधारण किती मुलं तुम्ही इथे रोज प्रॅक्टिससाठी येतात? जवळपास 400 ते 450 मुलं आम्ही इथं मुली प्रॅक्टिस, पोलीस भरती, आर्मी किंवा काही याच्यामध्ये खेळाडू वगैरे छटे आम्ही प्रॅक्टिस वगैरे असते। काय काय सुविधा आहे इथं? इथं एक तर ट्रॅक कमी आहे, 200 मीटरचा ट्रॅक आहे इथं, आणि 200 मीटरच्या ट्रॅकवर जवळपास 400 मुली एक ग्राउंडसाठी प्रशिक्षण वगैरे इथं घेतं, ग्राउंड करतं। पण त्यांच्यावर गोंधळ हो राहिला, कारण आम्हाला जागा आहे तिथं, ग्राउंडची जागा आहे तिथं, मोठाले खड्डे। याच्या अगोदर त्याच्यामध्ये आमच्या पोरी वगैरे खड्ड्यामध्ये पडेल पण आहे, समजा रनिंग करताना ते त्यांना एक मार पण लागेल आहे खड्ड्यामध्ये पडेल सकाळच्या टायमाला। बाथरूमची बाकी सगळ्या व्यवस्था आहे, फक्त त्याला दार वगैरे काही नाही, पूर्ण त्याच्यामध्ये मोठाले फतरे वगैरे फेकेले। अदर्स बाहेरची पब्लिक असो का कोणी असो त्याने आम्हाला काही खिडक्याला दरवाजे वगैरे नाही, बाथरूमचे दरवाजे तुटलेले, बाथरूमचे दरवाजे तुटलेले, पाण्याची व्यवस्था नाही, काही बाकी व्यवस्था बाकी अजून तुम्हाला रूम्स वगैरे उघडून देतात का? तसंच नाही, जिम सकाळी चालू असते, सकाळी, पण तसं नाही। बाकी रूम्स वगैरे उघडून देतात का? सगळं त्याला धारच नाही ना। आता चेंजिंग, समजा आता मुली पण आहे तुमच्या येतात, मग चेंजिंग वगैरे करण्यासाठी वगैरे तसं काही सुविधा करेल चेंजिंग रूमची। मग दार कितीचा बसतो काय करतो, पण आम्हाला कसं आहे, आम्ही जर जमा केले पैसे होते, पण आता मी सरकारची इथे निधी येऊ राहिली, पण ते निधी कशाला? मग आम्ही पैसे जमा करतो, ते निधी कोण खातो? मग ते निधीसाठी प्रॉपर 400चा पण ट्रॅक, एवढा कोटी रुपये निधी आला मग शासनाचा, तर हा निधी आता एवढं वापरला जात नाही का? मग इथं आम्हाला माहित नाही त्याचा निधी वगैरे काय, पण निधी आलेला आहे का काय ते काहीच नाही माहित म्हणलं आम्हाला। निधी फक्त कागदोपत्री। तुम्ही काय कधी निवेदन दिलं शासनाला? आता मी 5-6 महिने अगोदर पण दिले, 5-6 निवेदन दिलेले मी। त्याच्यावर मग निवेदन दिलं तर त्याच्यावर पण निवेदन दिलं। आता निवेदन कधी दिलं? आज दिलं, काल दिलं का? हा, परवा दिवशी। आज पण लिहिले निवेदन, फक्त फोटो पाठव। काय संदर्भात निवेदन दिलं? गोळाफेकच्या ट्रॅकसाठी। बरं, बाकीचे सुविधांसाठी ते निवेदन दिलं ना आपण, आधीच निवेदन दिलं। ओके। सरावासाठी आवश्यक सुविधा नाहीत, धावपट्टी खराब झालीये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयांची अवस्था अत्यंत वाईट आहे। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात क्रीडा संकुलाची झालेली दुरावस्था पाहता हा निधी नेमका गेला कुठे, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। खेळाडूंच्या भवितव्याशी तडजोड होऊ नये यासाठी संपूर्ण खर्चाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि क्रीडा संकुलातील सर्व सुविधा तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे। ब्युरो रिपोर्ट, CCN न्यूज, देऊळगाव राजा। तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।